नमस्कार मैत्रिणींनो, स्वामिनी किचन मध्ये खूप खूप स्वागत आहे। मी आज बनवते साबुदाण्याचा चिवडा बनवते कमी तेलामध्ये झटपट। हे मी 1 वाटी आपला साबुदाणा घेतलेला आहे। हा बघा मी आता इथे पॅन ठेवलेला आहे। पॅन मध्ये आपण 1 चमचा तेल टाकू आपण आता, आणि झटपट होणारी रेसिपी आहे। आपलं तेल गरम झालेलं आहे। आता आपण त्यामध्ये आता हा साबुदाणा परतून घेऊ आपण। बघा आता आपला साबुदाणा किती छान फुललेला आहे। हे बघा एकदम कमी तेलामध्ये आपले कसे मुरमुरे कसे फुलतात तसे हे बघा कमी तेलामध्ये छान फुललेला आहे। पण आता ते जे पॅन आहे ना, आपण साबुदाणा काढून घेतला त्याच पॅन मध्ये आपल्याला शेंगदाणे पण भाजून घ्यायचे। आता मी अर्धी वाटी शेंगदाणे टाकते। हे शेंगदाणे पण आपण एकदम छान याला भाजून घेऊ आपण लालसर। आपले शेंगदाणे आहे ना बऱ्यापैकी छान लाल झालेले आहे। आपण त्यामध्ये एक किंचित थोडंसं तेल टाकू। तेलामध्ये आपल्याला शेंगदाणे फ्राय करून घ्यायचे आहे। एक 5 मिनिट आपण याला फ्राय करून घेऊ आपण। बघा आपले शेंगदाणे किती छान फ्राय झालेले आहे। हे बघा एकदम लालसर झालेले आहे। आपण यामध्ये आहे ना आता आपला हा उपवासाचा मीठ टाकते, सिंधो मीठ। हे चवीनुसार टाकायचं। हे बघा याच्यात साखर टाकली तरी चालेल, पण मी नाही टाकत आहे। ज्यांना आवडते त्यांनी साखर टाकलं तरी चालेल। आता आपण यामध्ये आहे ना थोडासा आपण जे साबुदाणा जे भाजून घेतलेला आहे ना मस्त तेलामध्ये, आपण आता याच्यामध्ये सोडू आपण आता। आणि आता हे छान याला मिठामध्ये मिक्स करून घेऊ आपण। आणि थोडंसं यामध्ये लाल तिखट टाकू आपण। लाल आवडलं तर लाल टाकायचं, नाहीतरी मग हिरवी मिरची जरी कट करून टाकली तरी चालेल, किंवा जाडसर वाटून टाकली तरी चालेल। आणि हे सगळं आपण छान ह्याला मिक्स करून घेऊ आपण। आपला घरच्या घरी किती छान आपला चिवडा तयार झालेला आहे। हा बघा उपवासाचा। ज्यांना साबुदाणा नाही आवडत त्यांनी अशा पद्धतीने नक्की बनवून खाऊ शकतात। आपला चिवडा आहे तयार। मी याला काढून घेते आता। वाव किती छान बनवले बघा मी, आणि एकदम कुरकुरीत झालेला आहे आपला हा चिवडा। तुम्ही अशा पद्धतीने आहे ना नक्की बनवू शकता, आणि खूप छान लागतं चवीला। मी बनवलेली पद्धत जर तुम्हाला आवडली ना तर नक्की मला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा।